नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये। मित्रांनो, महत्त्वाकांक्षी नवीन रेल्वे लाईन प्रकल्पाला अखेर मंजुरी मिळालेली आहे। हा रेल्वे मार्ग मध्य प्रदेशातील 3 जिल्ह्यातील 77 गावांमधून जाणार आहे। अलीकडेच रेल्वे मंत्रालयाने या गावांमधील भूसंपादनासाठी राजपत्र अधिसूचना जारी केली होती। स्थानिक महसूल अधिकाऱ्यांनी आता भूसंपादन प्रक्रिया जलद करण्यासाठी आणि लवकरच ट्रॅक टाकण्यासाठी सुरुवात करण्यासाठी जमिनीचं मूल्यांकन करायला सुरुवात केली आहे। तसेच महाराष्ट्रातील अनेक गावांमधून हा रेल्वे मार्ग जाणार आहे। हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर या मार्गावरती 16 जोड्या प्रवासी गाड्या धावतील, ज्यामुळे वर्षाला अंदाजे 50 लाख प्रवाशांना सेवा मिळेल। या प्रकल्पातून रेल्वेला वार्षिक 900 कोटींहून अधिक महसूल मिळण्याची अपेक्षा आहे। या व्यतिरिक्त इंदूर आणि मुंबई या दरम्यानचं अंतर 830 किलोमीटरवरून 567 किलोमीटरपर्यंत कमी केलं जाईल, ज्यामुळे प्रवासाच्या वेळेमध्ये लक्षणीय घट होईल। हा रेल्वे मार्ग खारगोन, धार आणि परभणी जिल्ह्यातून जाईल, ज्यामुळे कनेक्टिव्हिटी आणि आर्थिक संधी वाढतील। हा रेल्वे मार्ग माहू ते धार या मार्गे पुढे जाईल आणि पुढे ठिकरी, राजपूत, धरमपुरी, शिरपूर, शिखाडी, धुळे, सेंधवा, मालेगाव आणि शेवटी मनमाडला पोहोचेल। प्रादेशिक कनेक्टिव्हिटी वाढवून 30 नवीन रेल्वे स्थानकांच्या बांधकामाचा देखील या प्रकल्पामध्ये समावेश आहे। हा कायापालट करणारा प्रकल्प या प्रदेशातील पायाभूत सुविधा आणि आर्थिक विकासाला चालना देणारा असून मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रासाठी एक उत्तम आणि महत्त्वाचा प्रकल्प आहे। या रेल्वे मार्गाचा माल वाहतूक आणि प्रवाशांना मोठा फायदा होणार आहे। इंदोर आणि मुंबई दरम्यानच्या 309 किलोमीटरपर्यंतच्या मार्गावरती एकूण 6 जिल्हे येणार आहेत, त्यामुळे या जिल्ह्यांच्या संपर्क आणि विकासाला चालना मिळेल। मध्य भारताचा पश्चिम आणि दक्षिण पश्चिम भारताशी संपर्क वाढल्यानं दोन्ही भागामध्ये पर्यटन अगदी उत्तम राहणार आहे। या रेल्वे मार्गामुळे मुंबई आणि इंदोर सारख्या उद्योगांच्या हबमधील अंतर कमी होणार आहे। हा प्रकल्प 2028-29 पर्यंत पूर्ण करण्याचा सरकारचा मानस आहे। या प्रकल्पामुळे रोजगार निर्मिती देखील होणार आहे। हा रेल्वे मार्ग मनमाड आणि मध्य प्रदेशातील इंदोर दरम्यान असून यासाठी 18,036 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे। महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशातील महत्त्वाच्या प्रदेशांमध्ये याची कनेक्टिव्हिटी वाढणार आहे। अशा पद्धतीनं महाराष्ट्राच्या या गावांमधून हा नवीन रेल्वे मार्ग जाणार आहे आणि याचा फायदा महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश या दोन्ही प्रदेशांना होणार आहे। तर मग मित्रांनो, ही माहिती, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा। आणि जर आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।